युनिसेफच्या आकडेवारीनुसार 42% मुलींचे या बीड जिल्ह्यामध्ये बालविवाह होतात. परंतु कोणताही महिला आमदार असेल किंवा महिला खासदार असतील, हे कधीही विधानसभेमध्ये हा प्रश्न किंवा या प्रश्नावर आवाज उठवत नाही. त्यांना या मुलींचं जे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे, स्त्री पुरुष जन्मदर तोही बीड जिल्ह्यात कमी आहे, परंतु या संदर्भातही कधी विधानसभेत किंवा संसदेत आवाज उठवला जात नाही. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत, तर या ठिकाणी प्रत्येक आमदारला या संदर्भात माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. तरी या संदर्भात काहीही उपाययोजना आजपर्यंत केलेल्या नाहीत. प्रशासन फक्त बालविवाह थांबवण्याचं काम करतं, परंतु बालविवाह थांबवून हा विषय संपणार नाही. तर मुलींच्या पुनर्वसनासाठी, शिक्षणासाठी, त्यांचं जे समाजामध्ये त्यांच्यामध्ये मनामध्ये आईवडिलांच्या मनामध्ये जी भीती आहे की मुलींबाबतीत जी सुरक्षित वातावरण नाही, तर या संदर्भात कुठेतरी सरकारने आणि प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. शासनाने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केलेलं आहे, परंतु ज्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगाराची नोंदणी होणं गरजेचं होतं, ती नोंदणी झालेली नाही. फक्त या जिल्हा परिषदेनेच फक्त यासाठी ॲप तयार केलं आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगाराच्या नोंदणीची यंत्रणा उपलब्ध नाही आणि ती जिल्ह्यामध्ये पण जी नोंदणी झालेली आहे ही अल्प प्रमाण आहे. 70 ते 80 हजारच लोकांची नोंदणी झाली आहे आणि आपण म्हणतो की बीड जिल्ह्यामध्ये 4 लाख, 5 लाख, 8 लाखापर्यंत वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते आकडे सांगतात, परंतु प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांची नोंदणी होणं गरजेचं होतं, ती झालेली नाही. त्यासाठी फास्ट ट्रॅक ॲक्शन घेणं गरजेचं आहे. बीड हे गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाचं केंद्रबिंदू ठरलेला असताना सुद्धा कुठंतरी हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित करून भरघोस अशी मदत बीडसह मराठवाड्याला त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. मात्र असं होताना दिसत नाही. काही नेत्यांनी गेल्या 10 वर्षापासून मराठवाड्याला वॉटर ग्रीड प्रकल्प जो मंजूर केलेला आहे, त्या प्रकल्पाचं नुसतं राजकीय लोक गाजर दाखवून, आमिष दाखवून अपेक्षा लोकांच्या आहेत, पण त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. त्याच्यामुळं इथले जी काही बीड जिल्ह्यातील राज्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्या गोष्टीवर कुठंतरी आवाज उठत नसल्यामुळं लोकांमध्ये अशांतता आहे, त्यांच्याविषयी अविश्वास आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि याच हिवाळी अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्याचे जे 6 मतदारसंघाचे 6 आमदार आहेत, ते बीड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावणार का? माझ्याबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आपण हे नागरिक आहेत माझ्याबरोबर, यांना विचारूया. आणि हे प्रश्न काय आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाऊ. काय वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये सध्या बालविवाह जो प्रश्न आहे तो कसा आहे आणि किती तुम्ही प्रत्येक वेळेस बालविवाह होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करता? काय वाटतंय आणि किती दरवर्षी किती बालविवाह होतात? या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजुरांचं प्रमाण जास्त असल्यामुळे बालविवाहाचं प्रमाणही या ठिकाणी जास्त आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार 42% मुलींचे या बीड जिल्ह्यामध्ये बालविवाह होतात. परंतु कोणताही महिला आमदार असेल किंवा महिला खासदार असतील, हे कधीही विधानसभेमध्ये हा प्रश्न किंवा या प्रश्नावर आवाज उठवत नाहीत. त्यांना या मुलींचं जे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे, स्त्री पुरुष जन्मदर तोही बीड जिल्ह्यात कमी आहे, परंतु या संदर्भातही कधी विधानसभेत किंवा संसदेत आवाज उठवला जात नाही. तर या संदर्भामध्ये आजपर्यंत लॉकडाऊनमध्ये तर खूप बालविवाह झालेले आहेत, परंतु सध्याही बालविवाह रोज कुठे ना कुठं बालविवाह होत असतो. या बालविवाहामुळे मुलीचं शैक्षणिक आणि शारीरिक खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि एक जी आमच्या भारताची स्त्री शक्ती आहे, कुठंतरी ती संपण्याच्या मार्गाने या बालविवाहातून त्यांचं वाढ विकास खुंटतो. तर या ठिकाणी आमच्या ज्या महिला आमदार आहेत यांनी तर आवाज उठवायलाच पाहिजे, परंतु आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत, तर या ठिकाणी प्रत्येक आमदारला या संदर्भात माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. तरी या संदर्भात काहीही उपाययोजना आजपर्यंत केलेल्या नाहीत. प्रशासन फक्त बालविवाह थांबवण्याचं काम करतं, परंतु बालविवाह थांबवून हा विषय संपणार नाही. तर मुलींच्या पुनर्वसनासाठी, शिक्षणासाठी, त्यांचं जे समाजामध्ये त्यांच्यामध्ये मनामध्ये आईवडिलांच्या मनामध्ये जी भीती आहे की मुलींबाबतीत जी सुरक्षित वातावरण नाही, तर या संदर्भात कुठेतरी सरकारने आणि प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. नक्कीच आपण पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्या सुरक्षित नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलं. काय वाटतं, तुम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करता? बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचे जे प्रश्न आहेत ते किती प्रमाणात सुटलेत आणि काय प्रश्न सध्या ऐरणीवर आहेत, काय वाटतं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. बीड जिल्ह्याची ओळख हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून सर्व परिचित आहे आणि या ऊसतोड कामगारांची नोंदणी या जिल्ह्यामध्ये होणं गरजेचं आहे. शासनाने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केलेलं आहे, परंतु
ज्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगाराची नोंदणी होणं गरजेचं होतं ती नोंदणी झालेली नाही. फक्त या जिल्हा परिषदेनेच फक्त यासाठी ॲप तयार केलं आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगाराच्या नोंदणीची यंत्रणा उपलब्ध नाही आणि ती जिल्ह्यामध्ये पण जी नोंदणी झालेली आहे ही अल्प प्रमाण आहे. 70 ते 80 हजारच लोकांची नोंदणी झाली आहे आणि आपण म्हणतो की बीड जिल्ह्यामध्ये 4 लाख 5 लाख 8 लाखापर्यंत वेगवेगळ्या संस्था सामाजिक कार्यकर्ते आकडे सांगतात, परंतु प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांची नोंदणी होणं गरजेचं होतं, ती झालेली नाही. त्यासाठी फास्ट ट्रॅक ॲक्शन घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या ऊसतोड कामगाराची जे मुलं आईवडिलांसोबत स्थलांतरित होतात, ऊसाच्या फडात राहतात. असं म्हणतो की बीड जिल्ह्यातले 36,000 मुलं ऊसाच्या फडात आहेत, परंतु हे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत ज्या काही योजना आहेत की मुलांचं निवासी हॉस्टेल असेल, त्यांच्या जेवणाची सोय असेल. ऊसतोड कामगार दसरा दिवाळीच्या पिरियडमध्ये कारखान्यावर गेलेत, परंतु आजही बऱ्याच गावामध्ये ही हॉस्टेल सुरू होताना दिसत नाहीत. हे लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं तर या मुलांची सोय शासनाने लवकरात लवकर हे जे वसतिगृह आहेत ते चालू करावेत. काय वाटतं बीड जिल्ह्यामध्ये सध्या काय काय समस्या आहेत, काय वाटतं आणि हे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले गेले पाहिजे तर काय वाटतं, काय समस्या आहेत? सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये भरलेलं असून आज दुसरा दिवस आहे आणि आज जर पाहिलं तर बीड हे गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाचं केंद्रबिंदू ठरलेला असतानासुद्धा कुठंतरी हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित करून भरघोस अशी मदत बीडसह मराठवाड्याला त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. मात्र असं होताना दिसत नाही. माझी राज्यकर्त्यांना एकच विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे बीड जिल्हा हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून जसं आपण त्या ठिकाणी सातत्याने इथं येता आणि इथले आमदार निवडून त्या ठिकाणी राज्य करतात, त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना का आपण भरघोस अशी मदत देत नाही. माझी या ठिकाणी राज्यकर्त्यांना एकच मागणी आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे बीडसह मराठवाडा सातत्याने अडचणीत येत आहे आणि या कुठंतरी आज राज्य सरकारने 25% अग्रिम देऊन शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत न झाल्यामुळे राज्य सरकारने विमा किंवा मराठवाड्यासाठी स्वातंत्र्य पॅकेज देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करावी एवढी या ठिकाणी मागणी आहे. नक्कीच मराठवाड्यासाठी स्वतंत्र पॅकेज करावं अशी त्यांची मागणी. काय वाटतं बीड जिल्हा दुष्काळ मुक्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, काय मागणी तुमची, काय वाटतं? बीड जिल्हा हा मराठवाड्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा आहे. मराठवाड्यामध्ये हमेशाच दुष्काळ पडत असल्यामुळं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याच्यामुळं मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाण्याच्या टंचाई भासली जाते. आत्ता ह्या वर्षी तर पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळं अतिशय परिस्थिती पिण्याच्या पाण्याची बिकट आहे. कारण कोणत्याही तलावामध्ये पाणी नाही आहे, वडे नाले नदी कोणतेच वाहिले नसल्यामुळं अगदी खेड्यापर्यंत वस्तीपर्यंत पाण्याचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळं काही नेत्यांनी गेल्या 10 वर्षापासून मराठवाड्याला वॉटर ग्रीप प्रकल्प जो मंजूर केलेला आहे, त्या प्रकल्पाचं नुसतं राजकीय लोक गाजर दाखवून आमिष दाखवून अपेक्षा लोकांच्या आहेत, पण त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. त्याच्यामुळं इथले जी काही बीड जिल्ह्यातील राज्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्या गोष्टीवर कुठंतरी आवाज उठत नसल्यामुळं लोकांमध्ये अशांतता आहे, त्यांच्याविषयी अविश्वास आहे. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे. बीड जिल्ह्यासाठी नव्हे तर मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड जी योजना गेल्या अनेक वर्षापासून गाजत आहे, ही योजना मात्र राबवली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. सर, काय वाटतं बीड जिल्ह्यामध्ये काय काय समस्या येतात, काय वाटतंय आणि कोणते प्रश्न मार्गी लागले पाहिजेत या अधिवेशनाच्या माध्यमातून, काय वाटतं? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं 25% अग्रिम, पीक विम्याचं 25% अग्रिम काही शेतकऱ्यांना मिळालं आहे, परंतु पूर्ण शेतकऱ्यांना अजून ते मिळालेलं नाही. सर्वांना विमा मिळाला पाहिजे. खरीप 2023चा सर्व शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आत्ताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मराठवाड्यासाठी कायमस्वरूपी पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, अशी योजना राज्य सरकारने कार्यान्वित केली पाहिजे. आणि या ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने, ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत की रस्ते, पाणी आणि वीज, या तिन्ही बाबतीतलं जे बेसिक संकल्पना आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात याला बेसिक धरून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ज्या सहकारी संस्था आहेत
अर्बन बँक आहेत या मात्र कुठंतरी बंद होताना दिसत नाही. मात्र सर्वसामान्यांचा जो पैसा आहे तो मात्र कुठंतरी मिळत नाही. अनेक लोक अडचणीत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी पाहायला मिळतो. काय वाटतं? या संदर्भात माझ्या अभ्यासाप्रमाणे पतसंस्था या राज्याचं कॉपरेटिव्ह सेक्टर चालवतं आहे आणि मल्टीस्टेट हे कंपनी कायद्याप्रमाणे केंद्राकडून लोक मंजूर करून आणत आहेत. परंतु रिझर्व्ह बँकेचे अधिक या बाबतीत नियम अतिशय सखोल झाले पाहिजेत, जेणेकरून ज्या पतसंस्था चालवणारे लोक आहेत त्यांनी इतरांना जर कर्ज दिलं तर कर्ज घेणारा पण त्यानं त्याचं कर्ज माघारी दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं आणि काही आशेपोटी व्याजाच्या जास्त आशेपोटी राष्ट्रीयकृत बँकापेक्षा पतसंस्था किंवा मल्टीस्टेट जास्त व्याजाचे दर देतात. त्यामुळं सर्वसामान्य माणसं या व्याजाला बळी पडून त्या ठिकाणी जास्त रक्कम गुंतवणूक करतात आणि या जास्त रक्कम गुंतवल्यामुळं कर्जदारानं पण त्या पतसंस्थेचं कर्ज रिटर्न व्यवस्थित दिलं पाहिजे आणि ज्यांचं ठेवी आहेत त्यांना पण पतसंस्थेच्या माणसानं ते परत केली पाहिजे. अशा पद्धतीचं कुठंतरी केंद्र सरकारनं यात भाग घेऊन केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेला सांगून याच्यावरचं जे नियम अटी आहेत त्या वाढवल्या पाहिजेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे मल्टीस्टेट किंवा पतसंस्थेचं जे ठेवी आहेत त्या इन्शुर्ड राष्ट्रीयकृत बँका माझ्या माहितीप्रमाणे 5 लाख 10 लाखापर्यंत त्याचं इन्शुरेशन झालेलं आहे, इन्शुर्ड आहेत त्या. परंतु पतसंस्था आणि नागरी बँका किंवा मल्टीस्टेट या इन्शुरन्सच्या बाबतीत वगैरे कमी पडत आहेत. याच्यावर रिझर्व्ह बँकेचे जे नियम आहेत अटी आहेत या वाढवल्या पाहिजेत आणि केंद्र सरकारनं या बाबतीत हस्तक्षेप केला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य ठेवीदाराच्या ठेवी नुकसान होणार नाही आणि कर्जधारकाला पण निर्बंध केले पाहिजेत की आपलं कर्ज आपण दिलं पाहिजे. अशा पद्धतीचे नियम नक्कीच आपण पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या सर्वसामान्यांची जी आर्थिक लूट आहे ते थांबवण्यासाठी राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं त्याचे जे नियम आहेत ते कडक केले पाहिजेत आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. काय वाटतंय, काय प्रश्न आहेत अजून बीड जिल्ह्यामध्ये, काय सांगताय? या अधिवेशनाच्या दृष्टीनं 2-3 मागण्या जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगाराच्या वतीने करू इच्छितो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारासाठी कारखाना मालक, प्रशासन, ऊसतोड कामगार संघटना, सामाजिक संस्था यांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्स तयार करण्यात यावा. ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्या समस्या कारखाना मालक आणि प्रशासनापर्यंत पोहोच करण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर असावा जो की संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या कामाचा असेल, जेणेकरून त्यांचा अपघात असेल, त्यांचा लाभ असेल, त्यांच्या मुलांची स्कॉलरशिप असेल, ऊसतोड कामगारांच्या समस्येसाठी जिथं व्यक्त होता येईल असा एक हेल्पलाईन नंबर या अधिवेशनातून सर्व ऊसतोड कामगारांना मिळावा आणि जिल्ह्याला टास्क फोर्स स्थापन व्हावा अशी या अधिवेशनाकडून बीड जिल्ह्याच्या ऊसतोड कामगाराच्या वतीने मी मागणी करतो. नक्कीच आपण पाहिलं की ह्या जी होत्या ती बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आणि सर्वात मोठे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण ह्या नागरिकांकडून जाणून घेतले आहेत आणि येणाऱ्या ह्या आत्ता जी अधिवेशन चालू आहे ती या अधिवेशनामध्ये हे प्रश्न मार्गी लागावेत अशीच अपेक्षा आपण व्यक्त करू. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.